वो देश के मूल तंत्र को नहीं समझते हैं, जो बेसिक स्ट्रक्चर को नहीं समझते हैं। तुम नादान नहीं हो, तुम राजनीति के अंदर वोट बटोरने का गंदा खेल खेल रहे हो, गंदा खेल खेल रहे हो। आणि त्यांच्याच भाषेवर रेग ओढून शरद पवार व्यक्त होतात। म्हणे संविधानामध्ये काय बदल करा की काय संशोधन करा असं शरद पवार बोलतात। शरद पवारांना माहिती असलं पाहिजे की संविधानिक मर्यादा काय आहेत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जागा खुल्या किती राहाव्यात या बाबतीतलं त्यांचं मत काय। खुल्या जातीचं सुद्धा बाबासाहेब आंबेडकर हे रखवाले आहेत। आज जो संजय राऊत आणि शरद पवार भाषा बोलतो, मला आता प्रश्न पडला, ह्याच त्या औलादी होत्या का? ह्याच त्या औलादी होत्या का जे अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून लोकांना पुढे करत होत्या? कारण संविधानातूनच अॅट्रॉसिटीचा कायदा निर्माण झाला होता आणि संविधानातूनच आरक्षणाचा कायदा निर्माण झालेला आहे। आणि आता यांचे दात खरे दिसायला लागलेत, आता यांचे खरे दात दिसायला लागलेले आहेत। आणि हेच त्या औलादी होत्या वाटतंय जे पडद्याआड सामाजिक अत्याचाराची संबंधितला कायदा ह्या देशातच असू नये, राज्यातच असू नये, ह्याच्याकरिता पडद्यामागून खेळ खेळत होत्या काय? त्याच्यामुळं शरद पवारांना संजय राऊतनं जे म्हणलंय संविधान बदला, संविधान बदला, याच्यावर काय उत्तर आहे हे विचारलं पाहिजे। मला हे म्हणायचं, उद्धव ठाकरेकडे जे काय उरले सुरले कार्यकर्ते आहेत, त्याच्यामध्ये धनगर असतील, भाऊ हटकर भाऊ असतील, त्याच्यामध्ये वेगवेगळे आमचे म्हणजे जे समाज आहेत, म्हणजे सुतार असतील, लोहार असतील, वडार भाऊ असतील, त्या सगळ्यांनी त्यांना विचारलं पाहिजे, त्यांना बोलता केलं पाहिजे। कारण हे गुमरांगीन नाही, हे फसवा फसवी आहे। मराठा भावांची फसवा फसवी आहे। यांना माहिती आहे आरक्षण देता येत नाही, यांना माहिती आरक्षण देता येत नाही, पण मराठा भावांची फसवा फसवी आहे। त्याचबरोबर ओबीसी भावांची सुद्धा फसवा फसवी आहे। हे फसवा फसवीचा खेळ खेळत आहेत, हे फसवा फसवीचा खेळ खेळत आहेत। आणि म्हणून मला तुम्हाला पुढे जाऊन हे सांगायचं आहे की एसटीतील कष्टकरी जेवढे आमच्या आझाद मैदानात होते त्याच्यापेक्षाही कमी लोक आता शिल्लक राहिले। त्याच्यामुळे मला असं वाटतंय की जरंगेच्या माजोरीपणाच्या भाषेला कायद्यासमोर जरंगेला मोठं समजू नये। जरंगेला जर आज 6 वाजेपर्यंत जरंगे ऐकला नाही, चुकीची प्रथा पडेल। रूल्स कॉन्टम्प्लेट झाल्याच्या नंतर, रूल्स अंमलात आल्याच्या नंतर आंदोलनांच्या बाबतीतले पहिल्याच आंदोलनात जर रूल तुटणार असतील तर ही शृंखला पुढे चालेल। कायद्याचं राज्य आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय म्हणतात यापेक्षा कायदा काय म्हणतो या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदानी 6 वाजल्याच्या नंतर आता लाडवे जरंगेचे बंद करा, आणि जरंगेला अटक करून माननीय मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आझाद मैदान यांच्या समोर उभा करा। कारण कायद्याची पायमल्ली ही महाराष्ट्राला परवडणारी नाही, कायद्याची पायमल्ली महाराष्ट्राला परवडणारी नाही। आपण बघितलं असेल